उमर खालिद हा खानदानी देशद्रोही आहे. आता तुम्ही म्हणाल की खानदानी देशद्रोही हे काय प्रकरण असतं? याचा बाप सय्यद कासिम रसूल इलियास हा स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडियाचा सदस्य होता. ती संघटना जी या देशामध्ये देशविरोधात कारवाया करत होती आणि म्हणून केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी आणली. बरं, ही बंदी भाजपच्या सरकारने आणलेली नाहीये. ही बंदी काँग्रेसच्या काळातच आली होती. तर या संघटनेचा हा सदस्य होता. सध्या तो त्याच्या पत्नीसोबत अमेरिकेमध्ये आहे आणि आपल्या मुलाच्या सुटकेसाठी धडपड करतोय. त्याने अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांची गाठभेट घेतली आणि याच्यापैकी 8 सदस्य याला पावले. या सदस्यांनी वॉशिंग्टन मधल्या भारतीय राजदूताला पत्र दिलंय की उमर खालिदची सुटका करण्यात यावी आणि त्याचा जो खटला आहे तो निपक्षपातीपणे चालवण्यात यावा. या देशामध्ये जेव्हा केव्हा एखादा व्यक्ती देशाच्या विरोधात आवाज उठवतो, देशाच्या विरोधात एखादी कारवाई करतो आणि कायद्याचा पाश त्याच्या भोवती आवळला जातो, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी देशातून नाही जगभरातून त्याला मदत येते. जगभरातल्या एनजीओ त्याच्या पाठीशी उभ्या राहतात, त्याच्यासाठी पैसा खर्च करताना दिसतात. परंतु बांगलादेशमध्ये जेव्हा एखादा दीपूचंद्र दास, एखादा बजेंद्र बिस्वास जाळला जातो, त्याच्या कुटुंबियांसाठी कोणीही आवाज उठवत नाही, कोणी अवाक्षर सुद्धा काढत नाही. एवढंच नाही तर त्याच्या कुटुंबियांना अश्रू ढाळण्याची आणि मुक्तपणे आक्रोश करण्याची सुद्धा मुभा नसते.